नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी राज्यशास्त्रामधील पाठ दुसरा, तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तर याचा पार्ट 1 ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये आपण बेसिकली परराष्ट्र धोरण म्हणजे काय किंवा राष्ट्रहित संबंध काय आहेत आणि परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रहित संबंध यांच्यामध्ये काय संबंध आहे किंवा ते एकमेकांना कसे लागून आहेत ते आपण पाहिलं. आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कुठले आहेत, म्हणजे परराष्ट्र धोरण कशावरून ठरतं किंवा कुठले असे घटक आहेत की जे परराष्ट्र धोरणावरती परिणाम करतात. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे कशामध्ये असतं, परराष्ट्र धोरणामध्ये असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलंय, पण हे ठरवलं कसं जातं ते आता आपल्याला बघायचंय. तर देशाचे भौगोलिक स्थान तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. आता अर्थात तुम्ही नकाशा पाहिले की कळतं की हा देश कुठे, तो देश कुठे आहे वगैरे. ठीक आहे. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. आता अर्थात तुम्ही जर बघितलं तर अमेरिका आणि भारत खूप दूर आहेत एकमेकांपासून, पण भारत आणि पाकिस्तान जवळ आहेत किंवा इव्हन भारत आणि चायना जवळ आहेत. किंवा त्याहीपेक्षा बघायचं म्हटलं तर भारत आणि इतर बरेचसे देश, अफगाणिस्तान वगैरे असेल, मलेशिया असेल, सिंगापूर आहे, श्रीलंका आहे, हे सगळे जवळजवळचे देश आहेत. सो डिपेंडिंग ऑन की अंतर किती आहे त्यानुसार आपल्याला बघावं लागतं. कारण बघा, भारत आणि चीन हे कधी पण म्हणजे एकमेकांसोबत युद्ध होण्याचे चान्सेस जास्त आहेत कम्पेअर्ड टू भारत आणि अमेरिका, कारण हे दोघं जवळ आहेत एकमेकांच्या. ठीक आहे. सो हे जे अंतर आहे ते पण बघावं लागतं, कारण त्यानुसार दोघांमध्ये कुठल्या कारणावरून वाद होऊ शकतात किंवा आता बघा, भारत आणि पाकिस्तानमध्ये नद्याच्या पाण्यावरून वाद आहे, कारण ते देश एकमेकांच्या खूप जवळ आहेत. हेच भारत आणि अमेरिकामध्ये कुठल्याही नदीवरून वाद नाही होणार. सो बेसिकली त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे दोन देशांमध्ये किंवा ते एकमेकांच्या किती जवळ आहेत, कोणत्या गोलार्धामध्ये आहेत, यावरून पण संबंध डिसाईड होतात. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर काही राष्ट्रांची भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात काय की तर देशांचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे जमिनीचं, मातीचं किती सुपीक आहे किंवा नाहीये, देशाला किती मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो जेव्हा आपण परराष्ट्र धोरण ठरवणार. कारण बेसिकली एखाद्या देशाला जर सगळ्यात जास्त चांगला सागरी किनारा लाभलाय तर ते जलवाहतूक पण चांगली करू शकतात. ठीक आहे. किंवा एखाद्या देशाकडे जर खनिज संपत्ती जास्त आहे, जसं की आपण बघतो की आपल्याकडे खनिज तेल वगैरे असं काही जास्त नाहीये, सो आपल्याला ते आयात करावं लागतं इतर जे पण सौदी अरेबियाकडचे देश आहेत त्यांच्याकडून. सो आपल्याकडे समुद्र किनारा मात्र खूप चांगला आहे, जो की कदाचित दुसऱ्या कुठल्याही देशाकडे नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असे लँडलॉक किंवा असे देश बघितले की ज्यांच्या चारी पण बाजूला जमीन आहे, त्यांच्याकडे समुद्र किनारा नाहीये, मग त्यांना जलवाहतूक वगैरे नाही करता येणार. सो डिपेंड्स की कुठल्या देशाकडे काय आहे, त्यानुसार त्या देशामध्ये त्या त्या पद्धतीने कारभार चालतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी परराष्ट्र धोरण ठरवू शकतो. ठीक आहे. आता दुसरा एखादा देश आहे ज्याच्यामध्ये जलवाहतूक करणंच पॉसिबल नाहीये, तर आपण जलवाहतुकीने कुठल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवू नाही शकत किंवा त्यांच्याकडून आणू नाही शकत, मग त्यांचं धोरण आपलं धोरण वेगळं असणार आहे, राईट, किंवा आपलं त्यांच्याशी रिलेशन वेगळं असणार आहे. नेक्स्ट आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीसाठी महत्वाचे स्थान आहे, कारण परराष्ट्र धोरणासंबंधी निर्णयावर किंवा विषयावरती संसदेमध्ये चर्चा होते. विरोधी पक्ष जे आहेत त्या ते प्रश्न विचारू शकतात की तुम्ही या देशाशी असं धोरण का ठरवलं, कारण विरोधी पक्षाला फुल लिबर्टी आहे किंवा फुल स्वातंत्र्य आहे हे ठरवण्याचं की तुम्ही एखाद्या देशाशी असं का ठरवताय किंवा असा तुम्ही करार का केला वगैरे जे पण असेल ते. तर हे सगळं विरोधी पक्ष विचारू शकतं सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला. विरोधी पक्ष म्हणजे बेसिकली असा पक्ष की जो सत्तेवरती नाहीये किंवा ज्याला बहुमत नाही मिळाले, तो विरोधी पक्ष. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्या देशामध्ये भाजपची सत्ता आहे, तर भाजप सोडून जो पक्ष आहे म्हणजे काँग्रेस, तो विरोधी पक्ष आहे. तर संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचा पण विचार करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये आपल्याला जेव्हा आपण परराष्ट्र धोरणांची वगैरे आखणी करतो किंवा ठरवतो की परराष्ट्र धोरण कसं असणार आहे वगैरे काय, तेव्हा आपल्याला इतर राज्य तर आहेतच, पण त्यासोबतच जे घटक राज्य आहेत, जे युनियन टेरिटरीज आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघायचं म्हटलं तर दमन दीव, दादरा नगर हवेली वगैरे, तर बेसिकली हे जे आहेत हे काय आहेत, घटक राज्य आहेत. तर त्यांचा पण विचार करावा लागतो की त्याचा म्हणजे या धोरणांचा त्याच्यावरती काय परिणाम होईल. ठीक आहे.
तर श्रीलंकेमधील घडामोडींचा तमिळनाडूवरती आणि बांगलादेशमध्ये काय घडलं तर त्याचा पश्चिम बंगालवरती काय परिणाम होतो याचा पण विचार आपल्याला करावा लागेल आणि ते लक्षात घेऊन आपण धोरण जे आहे तर ते ठरवलं पाहिजे. आपण डिरेक्टली असं नाही मानू शकत की फक्त महाराष्ट्राकडे बघून की हा आपण पूर्वेकडे पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ते लागू करूयात असं नाही. तिकडची परिस्थिती वेगळी आहे, तिकडच्या आसपासचे देश वेगळे आहेत, तिकडचं धोरण वेगळं असलं पाहिजे. ठीक आहे. अर्थव्यवस्था. आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्वाचं स्थान आहे. आर्थिक विकास हे सर्व राष्ट्रांचे महत्वाचे उद्दिष्ट बनले आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावरती काय काय परिणाम होतो तर पहिला परिणाम आहे तो म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य देशांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारामध्ये सहभाग इत्यादी बाबी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण बघा एखाद्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे याचा अर्थ हा पण आहे की तो देश आपल्याकडून गोष्टी आयात करून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला त्याच्यामधून बेनिफिट होऊ शकतो हे तर एक पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा पण आहे की त्या देशाचे आपले जे व्यापारी संबंध आहेत तर ते चांगले प्रस्थापित होऊ शकतात जर तो तो देश आर्थिकदृष्ट्या प्रबळ असेल तर. दुसरं असं आहे की सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षितता खूप महत्वाची आहे. ती राष्ट्राच्या सुरक्षितते म्हणजे सुरक्षा एवढीच ती पण महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं की आता भारत जो आहे तर तो इकॉनॉमिक इंडेक्स मध्ये चांगला स्टेबल होत चाललेला आहे. तर याचा अर्थ भारत तितका सुरक्षित बनत चाललेला आहे किंवा तितका सामर्थ्यवान बनत चाललेला आहे. कारण अर्थात जितकी जास्त आर्थिक सुबत्ता असेल किंवा जितकी जास्त आर्थिक प्रबळता असेल तेवढं जास्त व्यापाराचं क्षेत्र वगैरे असणार आहे तेवढं जास्त इतर देशांशी ते चांगले संबंध प्रस्थापित करू शकतील किंवा इतर देशांशी व्यापार करू शकतील. त्यामुळे हे आर्थिक विकास महत्वाचा आहे याच्यामध्ये. सो अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात म्हणजे आपण इतरांवरती कमी डिपेंड आहोत आणि आपण आपलं धोरण आखू शकतो जास्त देशांचा विचार न करता कारण आपण फायनान्शियली स्ट्रॉंग आहोत. आपल्याला आपण जास्त कोणावरती अवलंबून नाहीये. फक्त ज्या काही गोष्टी आपल्याकडे नाही भेटत आहेत त्याच गोष्टींसाठी आपण इतर देशांवरती अवलंबून आहोत. नेक्स्ट आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांचा वाटा असतो कारण हे धोरण फक्त एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणावरती परिणाम नाही करणार आहे तर पूर्ण देशावरती परिणाम करणार आहे आणि फक्त एकाच क्षेत्रावरती नाही तर अनेक क्षेत्रावरती मग ते अन्नधान्य असू देत, आर्थिक स्थिती असेल, सुरक्षितता असेल, राष्ट्रीय सुरक्षितता या सगळ्यावरतीच हे परराष्ट्र धोरण परिणाम करतं. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांचा विचार घेणं खूप महत्वाचं आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करत असतात. उदाहरणार्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्तवादाची भर घातली होती. म्हणजे जेव्हा पण कुठले दोन देश भांडत असतील तेव्हा शक्यतो आपण कुठल्याही एका देशाची बाजू नाही घ्यायची. आपण अलिप्त राहायचं म्हणजे कोणाच्या पण एका बाजूने नाही जायचं. आपण आपली आपली बाजू पकडून ठेवायची. असं भारताचं नेहमी स्टँड असतं किंवा अशी भूमिका असते भारताची नेहमीच. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात पण महत्वाचे योगदान दिले. हे आपण दुसऱ्या पाठामध्ये पाहिलं आहे इतिहासाच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय म्हणजे आपण ज्या देशाशी हे धोरण ठरवणार आहोत तर त्या देशाची जी एम्बसी तुम्ही ऐकलं असेल की जर्मनी सोबत जर आपल्याला काही धोरणं आखायची आहे तर जर्मनीची एम्बसी असते आणि इंडियाची एम्बसी असते. यांच्यामध्ये काही डिसिजन्स जे आहेत तर ते होतात आणि मग ते परराष्ट्र धोरण जे आहे तर ते तयार होतं. परराष्ट्र सचिव असतील किंवा त्या देशामधले जे दूतावास आहेत जे की एम्बसी मधले लोक आहेत ते सगळे एम्बसी म्हणजे बेसिकली फॉर एक्झाम्पल आपल्या देशामधले काही लोक जे की जर्मनीमध्ये राहत आहेत त्यांना जर म्हणजे आपल्या देशाला कडून काही अपेक्षित आहे किंवा त्यांना काही त्रास वगैरे होत असेल तर ते त्या एम्बसी मध्ये जाऊन सांगू शकतात. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण म्हणूयात की एक त्याच्यासाठी ऑफिस टाईप आहे किंवा एक आहे की ज्या ठिकाणी ते जाऊन सांगू शकतात किंवा इंडियाला काही सांगायचं असेल तर ते करू शकतात किंवा इंडिया आणि जर्मनी मधले संबंध कसे ठेवायचे वगैरे हे त्या एम्बसीवरती आहे. सो राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा पण याच्यामध्ये समावेश असतो. तुम्ही IFS ऐकलं असेल इंडियन फॉरेस्ट ऑफिसर्स जे असतात फॉरेस्ट इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मधले जे ऑफिसर्स असतात जे की UPSC वगैरे देऊन क्लिअर करून येतात तर त्यांच्याकडे पण असतं हे परराष्ट्र धोरणाबद्दलचं काम. तर या धोरणांबद्दलचा जो काही फायनल डिसिजन आहे अंतिम निर्णय तर तो जरी प्रधानमंत्री घेत असले किंवा त्यांचं मंत्रिमंडळ घेत असलं तरी पण त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे लोक खूप जास्त महत्वाचे आहेत.
कारण प्रधानमंत्र्यांना सगळ्याच देशांमधल्या सगळ्याच गोष्टी किंवा सगळ्याच बारीक सारीक गोष्टी पण माहिती असतील असं शक्य नाहीये. त्याच्यामुळे हे लोक काय करतात, सगळी इन्फॉर्मेशन प्रधानमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला द्यायचं काम करतात. हे जे सचिव वगैरे आहेत किंवा जे एम्बसीमध्ये लोक आहेत, जे पण दूतावास वगैरे आहेत ते सगळे. आणि जेणेकरून मग ते लोक प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ जे आहे तर ते योग्य निर्णय घेऊ शकेल आणि धोरण जे आहे ते ठरवू शकतील. तर परराष्ट्र धोरणाविषयक जी माहिती आहे तर ती गोळा करणं, तिचं विश्लेषण वगैरे करणं, त्यावरती योग्य सल्ला वगैरे देणं, हे सगळं काम कोणाचं आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे. तर याचबरोबर जे पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, जे पण ऍडवाइस देतात की असं केलं पाहिजे आपण, किंवा या देशाशी आपले असे संबंध असले पाहिजेत किंवा तसे असले पाहिजे, जे काय असेल ते. तर हे सगळं स्पेसिफिकली सांगायचं किंवा ठरवायचं काम वगैरे या लोकांचं आहे. आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय बघितलं, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय पण बघितलं. पण एक्झॅक्टली भारताचं धोरण काय आहे ते आता आपण बघणार आहोत, की एक्झॅक्टली भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे. तर परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल जाणून घेऊयात. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून आपला भारत देश किंवा देशाने परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखायला सुरुवात केली. आधी तर ब्रिटिशांच्या हाताखाली असायचं हे सगळं, आता भारताने स्वतः करायला सुरुवात केलेली आहे. तर भारताच्या संविधानामधील जी पण मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण कसं असावं याबद्दल सगळी माहिती जी आहे तर ती मांडलेली आहे. सो मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट आहे. म्हणजे त्यामध्ये सगळंच आहे की आपण म्हणजे ठरवलेलं आहे की याच ह्याच्यानुसार धोरण आखलं पाहिजे किंवा या गोष्टी असल्या पाहिजे, त्या गोष्टी नसल्या पाहिजे. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना मागच्या पाठामध्ये, की संविधानाची कशी एक चौकट असते की त्याच्यामधल्या, बेसिकली मागच्या पाठामध्ये नाही पाहिलं आपण, याच्या आधी आय गेस जेव्हा तुम्ही संविधान म्हणजे काय वगैरे शिकला असाल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली संविधानामध्ये ठरलेलं आहे की लोकशाही असणारच आहे, की ती चौकट आहे, ते कोणी चेंज नाही करू शकत. तर सिमिलरली या धोरणांबद्दल पण काही ठरवलेलं आहे ऑलरेडी, ते तुम्ही चेंज नाही करू शकत. तर त्यानुसार भारताने मग आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता जतनाला प्राधान्य दिलं पाहिजे, की म्हणजे काही पण करा तुम्ही त्या धोरणामध्ये ऍज पर करंट सिच्युएशन, पण कधीच आंतरराष्ट्रीय शांतता भंग नाही झाली पाहिजे किंवा ती भंग होईल असं काही त्या धोरणामध्ये नसलं पाहिजे. नेक्स्ट आहे आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात हे स्पष्ट केले. कधीच युद्ध भारताकडून तुम्ही म्हणजे बरेचदा पाहिलं असेल की कधीच भारत स्वतःहून युद्ध नाही करायला जात. हा, जर कोणी भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला किंवा भारताच्या जनतेला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर भारताने त्याला प्रतिकार केला असेल. पण भारत स्वतःहून कुठल्या तरी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध वगैरे करतोय हे नाही झालंय. ठीक आहे. कारण भारताचा मोटोच हा आहे की आपण शांततेच्या मार्गाने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत युद्ध वगैरे करण्यापेक्षा. तर ते आपल्या परराष्ट्र धोरणाचं मूळ जे आहे ती चौकट आहे ती आपण सोडू नाही शकत किंवा त्याच्या पलीकडे आपण जाऊ नाही शकत. तर अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे पण त्याच्यामध्ये येतं. म्हणजे कधी कधी असं असेल की तो जो काही देश आहे त्याच्याशी आपण संबंध प्रस्थापित करतोय तर त्या देशाचे जे काही कायदे आहेत त्याचा पण आपण आदर ठेवला पाहिजे किंवा त्यांचं जे काही संविधान आहे, त्यांचे जे काही राष्ट्रीय गोष्टी आहेत किंवा नियम वगैरे जे काही असेल त्यांचा पण आपण आदर ठेवला पाहिजे, जसं ते देश आपले ठेवतात तर त्या पद्धतीने. तर नेक्स्ट आता आपण कलम जे 51 आहे त्यानुसार बघूया काय त्याच्यामध्ये काय काय येतं. तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणं हे तर आपलं मेन आहेच आहे. राष्ट्रांमध्ये न्याय्य आणि सन्माननीय संबंध प्रस्थापित करणं म्हणजे आपला देश आणि इतर देश यांच्यामध्ये नेहमी न्याय्य वातावरण असलं पाहिजे, कुठेच कोणावर पण अन्याय नाही झाला पाहिजे, एक चांगले आपण रिस्पेक्ट केला पाहिजे त्या देशाचा आणि त्या देशाने आपला पण. आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणं म्हणजे आपण जे पण करार वगैरे करू ते पाळले पाहिजेत, ते तोडले नाही, ते तोडले नाही पाहिजेत किंवा त्याचा नेहमी आदर ठेवला पाहिजे. ठीक आहे, दोन्ही देशांनी अर्थात. आणि त्यानंतर आहे लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. म्हणजे कधीच कुठल्याही वादाचं रूपांतर युद्धामध्ये न होऊ देता जगामध्ये शांतता ठेवणं, कुठला पण काही पण गोष्ट असेल ती शांततेच्या मार्गाने सोडवणं, वाद युद्ध वगैरे या सगळ्या गोष्टींनी नाही. तर ही तर होती की बेसिक उद्दिष्ट काय आहेत परराष्ट्र धोरणाची. अजून पण काही उद्दिष्ट आहेत की शेजारी देशांशी आणि अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा होणार नाही याची काळजी घेणं. तुम्ही ऐकलं असेल की जयशंकर जे आताचे आपले
परराष्ट्र मंत्री आहेत, तर त्यांचं नेहमी हे असतं की इंडिया विल बी ऑलवेज फर्स्ट किंवा इंडिया फर्स्ट. म्हणजे कितीही इतर देशांना मैत्रीपूर्ण संबंध आपले असले देशांशी, तरी पण विल ऑलवेज मेक शुअर की त्याचा इंडियावरती वाईट परिणाम नाही झाला पाहिजे किंवा त्यामुळे इंडियाच्या सुरक्षेला काही बाधा नाही बनली पाहिजे किंवा इंडियाची सुरक्षा नेहमी राहिली पाहिजे, हे आपण बघतो. सो त्यामुळे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत कुठलीही तडजोड नाही पाहिजे. कितीही चांगले संबंध असले तरी पण हे आपण नेहमी बघणार की आपल्या देशाला कोणाकडून काही त्रास नको. भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणं, भारतामध्ये नेहमी एकात्मता राहिली पाहिजे ते बघणं, कारण तो आपल्या संविधानामध्ये मेन्शन केलेला पॉईंट आहे आणि त्याला अजिबात धक्का लागता कामा नये. त्यानंतर दुसऱ्या देशात वास्तव्य करणारे जे आपल्या देशामध्ये नागरिक आहेत त्यांच्या पण हितांचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा कोरोनाचा वगैरे काळ होता किंवा आता जेव्हा युद्धाचा पण काळ होता, तर म्हणजे रशियावालं युद्ध असेल, युक्रेन आणि रशियामधलं वगैरे किंवा कुठलंही युद्ध घ्या, तर त्या देशामध्ये जर आपल्या देशामधले काही नागरिक असतील तर आपण हे एन्शुअर करतो की ते नागरिक त्या युद्धामध्ये भरडले जाऊ नयेत, ते आपल्या देशामध्ये सुरक्षित परत यावेत. इव्हन कोविड-19च्या वेळेस पण ज्या ज्या नागरिकांना आपल्या देशामध्ये परत आणणं शक्य होतं त्या इतर देशांपासून ते आणण्याचा प्रयत्न भारताने केला होता. तर हे आपल्या धोरणाचा भाग आहेच की असे नागरिक की जे भारतीय आहेत पण ते आपल्या देशामध्ये नाही राहत आहेत, त्यांना पण आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे, त्यांचं पण आपण संरक्षण केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी जे दूतावास आहेत भारतातले तर ते पार पाडत असतात. म्हणजे आपल्या देशामधले आय मीन आपल्या देशामधले एम्बसी मधले जे लोक आहेत जे की तिकडच्या एम्बसी मध्ये असतात तर ते हे सगळं बघत असतात. तर भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध पण प्रस्थापित करणं. तर बेसिकली ऑफकोर्स आपल्याला पण आर्थिक विकास करायचा आहे. त्यामुळे जे पण इतर देश आहेत आपण ट्राय करतो की त्यांच्याशी आपला व्यापारी संबंध असावा, जेणेकरून ते आपल्या देशामधून काहीतरी घेतील आणि आपल्या देशाला त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होईल आणि इव्हन आपण पण त्यांच्यामधून काही गोष्टी आयात करू शकतो. तर हे सगळे संबंध आर्थिक पण असले पाहिजेत. तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घेऊयात. पहिला टप्पा असणार आहे तो म्हणजे स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत. 90 पर्यंतच का? कारण त्यानंतर जागतिकीकरण झालं होतं, तर अर्थात धोरण बदललं. ते आपण पुढे बघणार आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये 1990 पासून ते आजपर्यंत. सो बेसिकली आतापर्यंत आपण एक बेसिक आयडिया बघितले की इन जनरल भारताच्या धोरणाची वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट काय आहेत किंवा भारत मेनली कशावरती फोकस करतो. तर हा आपला सेकंड पार्ट होता. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण एक्झॅक्टली बघणार आहोत की कशी धोरणं होती आपली स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा पहिला टप्पा आणि त्यानंतरचा दुसरा टप्पा. सो आय होप की तुम्हाला आतापर्यंतचा हा चॅप्टर समजला असेल. काही डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.